ग्रामपंचायत ग्रामसभेचे सदस्य. ग्रामपंचायत सदस्य म्हणजे यांना तुम्हाला सर्वांना जेवढा सरपंच अधिकार आहे तेवढाच ग्रामसभेच्या सदस्यांना. आपल्या नियोजित 29 तारखेला आपण ग्रामसभा आयोजित केली होती. काही तांत्रिक काही अडचणी समजा रद्द करण्यात आली, त्याची मी दिलगिरी सर्वांसमोर हात जोडून. दुसरी गोष्ट, आजच्या ग्रामसभेला सरपंच मॅडम रजा असल्याचे सरपंच यांचं म्हणणं आहे. तर आपल्याला या ग्रामसभेमधून एकाची निवड करावं लागेल आणि त्याला इथं अध्यक्षस्थान ठेवावं लागेल आणि ग्रामसभा घ्यावं लागेल. तर कोणाचं तरी नावाचं तुम्ही सुचवायचं, मी याच्यावर काम करतो. एकाने उभं राहायचं सांगायचं आणि एकाने आनमध्ये राहायचं हो जा ना नितीन शेळके सर. हो तुम्ही जा ना सर, तुम्ही जा नितीन शेळके सर. होय नितीन शेळके सर उठा सगळ्याचं. होय सगळ्याला म्हणा, सगळ्याला विचारा. मान्य असेल तर मी थांबतो म्हणा, नाही तर तुमचा उभा करा म्हणा. तर पटेकर साहेब लागा कुठं. सूचक कोणी ठरवा ना नाव करा कुठं आणि तुम्ही अनुमोदक करा. मला अधिकार आहेत ना मग मांडायचे काय घेतलं का. सर्व वाड्या तहसील नागरिकांचं सर्वांचं स्वागत. आज दिनांक 3 नोव्हेंबर रोजी 3 डिसेंबर रोजी ग्रामपंचायतच्या प्रशासनाच्या अधिसूचना होती. त्यानुसार ग्रामपंचायतच्या ग्रामसभेचं आयोजन करण्यात आलं. त्यामध्ये ज्या आपल्या गावातील नागरिकांच्या समस्या असतील त्या समस्या सोडवण्यासाठी आणि येणाऱ्या काळात आपल्याला ज्या नियोजन करायचं आहे त्या संदर्भात ही ग्रामसभा अत्यंत महत्त्वाची आहे. मित्रांनो, गेल्या अनेक वर्षापासून आपलं गाव हे विकासापासून वंचित राहिलेलं आहे आणि त्याची सुरुवात कुठं विकासाकडे होत आहे. त्याबद्दल मी सर्वांचे स्वागत करतो आणि आपण एक नवीन उपक्रम या नवीन युगाला नवीन एक ऊर्जा दिली आहे. त्यामुळे तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आणि मला आज सर्वांच्या मतीने या ग्रामसभेचं अध्यक्षपद दिल्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभारी आहे. मित्रांनो, आज जी ग्रामसभा आहे ही इतिहासातली ऐतिहासिक ग्रामसभा असेल असे मी समजतो. कारण इतिहासात असं कधीच घडलं नाही की ग्रामसभेचे आयोजन करून सुद्धा ग्रामसभाचे जे मेन अध्यक्ष असतात सरपंच व ग्रामपंचायत सदस्य हे हजर राहत नाही. त्याच्या मागचं कारण हे सर्व तुम्हाला माहीत आहे. कारण की जेव्हा माणूस ऑप्शन राहतो तेव्हा त्याची काहीतरी चूक असावी असं माझे वैयक्तिक मत आहे आणि तसं कायदेशीर गोष्टी आहेत. कारण ज्या गोष्टी माणूस ताटमारीने करतो आणि पूर्वता धैर्याने आणि मनातून करतो तो माणूस कधीच कोणत्याही कार्याला ऑब्सेंट राहत नाही किंवा गैरहजर राहत नाही. ही एक निसर्गाचा नियम आहे. कारण प्रत्येक व्यक्ती जो काम करेन तो छाती ठोकून तिथं उभा राहतो. तसं आज आपल्या इथं दिसत नाही. कारण जे आपल्या ग्रामपंचायतचे सरपंच असतील उपसरपंच असतील आणि ग्रामपंचायतचे असतील यांच्याकडून काहीतरी चुकत किंवा
कशा तरी चुका झालेल्या आहेत. या चुका असल्यामुळे त्यांनी आज ग्रामसभेला येण्याचं टाळलं आहे हे मी निरसन आणून देतो. कारण जर ग्रामपंचायतीचे सदस्य, सरपंच आणि ग्रामसेवक आणि सदस्य योग्य पद्धतीचं काम करत असेल तर जनतेचा विकास साध होतील. परंतु जनतेच्या हिताची जाणीव लोक आपण आजपर्यंत त्यामुळे या गोष्टी आपल्यापासून ज्या विकासाच्या गोष्टी याच्या दूर गेलेल्या आहेत. जर आपण विचार केला असता आणि येणाऱ्या काळात किंवा मागील काळात जर चांगले उमेदवार निवडून दिले असते तर ही परिस्थिती आज आपल्याला पाहायला दिसली नसती. कारण योग्य उमेदवार दिला तर योग्य विकास करीन आणि छाती ठोकून तो ग्रामसभेला हजर राहीन. परंतु तसं घडलेलं नाही. कारण ह्या आपल्या नागरिकांच्या चुका आहेत की आपण नाते गोते आणि काही गोष्टी सांभाळून मतदान केलं आहे आणि त्यामुळं आज आपल्याला असे अध्यक्ष आणि ग्रामसदस्य भेटलेले आहेत. मित्रांनो, गावाचं भलं करण्यासाठी प्रामाणिक लोकांना संधी देणं काळाची गरज आहे आणि ती सर्वांना आम्हाला विचार करण्याची गरज आहे. आज गेली 5 वर्ष झाली जे ग्रामपंचायत सदस्य असतील, सरपंच असतील, उपसरपंच असतील यांनी जर चांगलं काम केलं असतं तर निश्चितच ते आज आपल्यासाठी ज्या तुमच्या आमच्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी हजर राहिले असते. परंतु त्यांच्या काही चुका असतील किंवा काहीतरी द्यायचं मानसपण असतील त्याच्यामुळे ते हजर राहू शकले नाही. परंतु आज मी सर्वांना विनंती करतो की ज्या काय आपल्या समस्या असतील, मागणी असतील, विकास काम असतील किंवा भ्रष्टाचारावर काही तुमचे प्रश्न निर्माण झाले असतील ते आपण निश्चितपणे छाती ठोकून इथे मांडा. तुम्हाला कुणालाही दबाव आणला जाणार नाही आणि कुणालाही प्रेशर केले जाणार नाही. बिनधास्त बोला. कारण लोकशाही हा सर्वांचा हक्क आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे घटनात्मक तुम्हाला अधिकार दिलेले आहे त्या अधिकाराचा आज आपण पूर्णपणे वापर करण्याची गरज आहे. मित्रांनो, लोकशाही लोकांसाठी लोकांकरिता चालवली ही लोकशाही आहे आणि या लोकांकरिता त्यांचा विकास साधणे हाच लोकांचा उद्देश आहे. त्यामुळं आज आपण एकत्रित येऊन गावाच्या पुढील नियोजनासाठी आणि मागील कारभाराविषयी आणि विविध ज्या मागण्या असतील तुमच्या आमच्या या स्पष्टपणे आणि निर्भुलपणे मांडाव्या एवढी मी विनंती करतो आणि मी 2 शब्द बोलतो. धन्यवाद. सन्माननीय आजच्या ग्रामसभेमधून निवड केलेले अध्यक्ष आमचे मित्र ॲडव्होकेट गणपतराव पटेकर, गावातील उपस्थित असलेले सर्व ग्रामसभा सदस्य, आशा वर्कर, महिला बंधू आणि भगिनी, ग्रामसभा घ्यायला काहीच अडचण नाही. ग्रामसभा आम्ही घेतली नाही असलं काही प्रकार नाही. लोकच ग्रामसभेला येत नाही. आज सुद्धा कोरम पूर्ण नाही. काय दौंडी दिली जात मी बोलल्यानंतर प्रत्येकाला ऐकून घ्या. मी बोलल्यानंतर प्रत्येकाला ज्याला उभारायचं आमचे कागद ते कागद आम्ही तुम्हाला देऊ त्याचे तुमचं